भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना पुन्हा एकदा धमकी दिलेली आहे। पोलिसांचे अशा ठिकाणी बदली करू जिथं त्यांच्या बायकोचाही फोन लागणार नाही अशी धमकी त्यांनी दिली। त्यामुळे संतापाची लाट उसळली। खरं तर नितेश राणेंनी पोलिसांना धमकावण्याची ही काही पहिली वेळ नाहीये आणि त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना समज देणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। पाहूया। पण तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना की बायकोला फोन पण लागणार नाही। नितेश राणे पोलिसांची बदली करायला निघालेत, तीही अशा ठिकाणी जिथं पोलिसांच्या बायकांचाही फोन लागणार नाही। हे सगळं ऐकून महाराष्ट्राला काही प्रश्न पडलेत आणि ते म्हणजे नितेश राणे पोलीस महासंचालक आहेत का? नितेश राणे पोलीस आयुक्त किंवा अधीक्षक आहेत का? नितेश राणे महाराष्ट्राचे गृहमंत्री कधी झाले? सांगलीच्या पलूसमध्ये शिवशक्ती भीमशक्ती आक्रोश मेळाव्यात नितेश राणेंनी भर सभेत ही धमकी दिली। या मेळाव्याला मोठी गर्दी होती। तिथं महिला होत्या, पुरुष होते, लहान मुलं होती आणि महत्त्वाचं म्हणजे कायम गराड्यात फिरणाऱ्या नितेश राणेंना संरक्षण देणारे पोलीसही होते। नितेश राणेंचं हे वक्तव्य ऐकून त्यांना काय वाटलं असेल याचा नितेश राणेंनी स्वतःचं वाक्य पुन्हा ऐकून विचार करावा। इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, पण तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना की बायकोला फोन पण लागणार नाही। बरं, नितेश राणे पोलिसांवर असं वादग्रस्त काही पहिल्यांदा बोललेले नाहीयेत। या आधी देखील त्यांची गाडी पोलिसांवर घसरल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय। झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका, माझं काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉल बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना, काही कोण करू शकणार नाही। आम्हाला काय करून द्या पोलिसांना, मला भाषण रेकॉर्ड काय नाही, जास्तीत जास्त बायकोला दाखवू शकणार, बाकी काय नाही। आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार, राहायच्या जागेवर। नितेश राणेंवर विरोधकांनी तर आग पाखड केलीच आहे, पण त्यांच्या मित्र पक्षांनीही त्यांना धारेवर धरलंय। मध्ये त्यांनी उकळून फेकणार आहे आणि त्यांना महाराष्ट्र देशाचं कंत्राट दिलं गेलेलं आहे। नितेश राणेंच्या अतिशय खालच्या भाषा आहे। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे। मी नितेश राणेंसारख्या लहान पोरांवर बोलत नाही हे खूप वेळा सांगून झालंय, परंतु गृहमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांनी त्यांच्या शाउटिंग ब्रिगेडला आवरण्याची गरज आहे। गृहमंत्री फडणवीस साहेबांना जर भविष्यात कुणी बुडवलं तर ते चित्रा वाघ, रवी राणा, नवनीत राणा किंवा नितेश राणे यांच्यासारखी शाउटिंग ब्रिगेडच बुडवायला कारणीभूत ठरेल, याचं त्यांना भान असावं। हे तर झालं नेत्यांचं, पण ज्यांचे वडील कुटुंबापासून लांब राहून 24 तास पोलीस खात्यात सेवा बजावतात त्या पोलिसांच्या मुलांनी नितेश राणेंना काळे झेंडे दाखवले आणि निषेध व्यक्त केला। एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे तुम्ही सर्व पोलीस डिपार्टमेंटवर ट्रोल करू नये आणि पोलीस परिवारांवर ट्रोल करू नये। तर आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेतर्फे एकच मागणी आहे की पोलीस कर्मचाऱ्यांची आणि पोलीस परिवाराची त्यांनी माफी मागावी। नितेश राणे यांनी जर माफी नाही मागितली तर कदाचित त्यांच्या प्रत्येक सभेला आमचा एकदम प्रखरपणे महाराष्ट्रातील कुठलीही सभा, दौरा किंवा कुठल्याही गोष्टी असतील त्यांना आम्ही गृहमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्याबद्दल असं नाही बोलावं, त्यांनी आमची माफी मागावी, पोलीस कर्मचाऱ्यांची माफी मागावी। उठायचं आणि पोलिसांवर हवं ते बोलायचं असं करायला नितेश राणे काही पारावरच्या गप्पा मारणारे ऐरेगैरे नेते नाहीयेत। भाजपसारख्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणेंचे ते चिरंजीव आहेत। त्यामुळे पोलीस चुकत असतील तर नितेश राणेंनी आवाज उठवायला हवा का? तर जरूर उठवावा। अशा पोलिसांची त्यांनी तशी तक्रारही करावी, कारण नितेश राणे ज्यांना बॉस मानतात ते त्यांच्याच पक्षाचे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेतच की।
पण उठसूट पोलिसांना धमकी देताना आणि पोलिसांची बायका पोरं काढताना आपल्या संरक्षणासाठी जे पोलीस 24 तास राबत असतात त्यांच्या कुटुंबाला काय वाटेल याचा तरी नितेश राणे साहेबांनी एकदा नक्की विचार करायला हवाच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.